या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय समीर लाडू गावडे यांचं आगमन होते. विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षेमध्ये आपण स्थान पाहायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून समीर लाडू मांजरेकर यांचं आगमन होते. विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षेमध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. म्हणजे मांजरेकर आपल्याला विनंती आपण या पंचांचा येतोय सामना सुरू होण्याचा इशारा. सलामीर फलंदाज स्ट्रायकर यांच्याशी समीर वेंगुर्लेकर त्याच्या साथीला वासुदेव गावडे ही जोडी मैदानावर आणि त्यांना रोखण्यासाठी पहिलं षटक आता गोलंदाजी मार्कवर चैतन्य परब सज्ज होताना पाहायला भेटतो. पाहिजे कशा पद्धतीची गोलंदाजी ही सुरुवातीच्या षटकामध्ये होते. तटीय सर्कलच्या बाहेर दोनच खेळाडू अर्थातच अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर एक स्वीपर किपर रिजनला लावलाय तर एक मात्र मिड ऑफ रिजनला. ही क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना. बाकी सर्व खेळाडू हे तटीय सर्कलच्या आतमध्ये कारण निर्बंध आहेत. पहिलं षटक आहे. मर्यादित 6 षटकांची ही लढत आपण पाहताय, आपण अनुभवताय. झेंडूबाद चषक 2025 चा रणसंग्राम. पहिल्या चेंडूवर काय असेल उत्तर फलंदाजाकडे. संपूर्ण स्पर्धेतील पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर चैतन्य सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू समीर ऑन स्ट्राइक. खराब चेंडू या सिटीचं बीमर पंच सांगतायत. इथं मात्र मैदानावर नो चेंडूचा पंचांचा आलेला इशारा. अर्थातच पहिल्या चेंडूवर नोच्या स्वरूपातील एक धाव व पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून फ्री हिटची संधी पाहायला भेटते. ती फलंदाज समीरला या पहिल्या चेंडूवर जो समीर फेस करेल मैदानावर. एक धाव पलकावर संघाचा श्री गणेश नक्कीच झालाय. संघाचं खातं ओपन झालंय. फ्रीची नामी संधी फलंदाज समीर ऑन स्ट्राइक. यावेळी चेंडूला सोडून दिलाय. पंचाच्या दुनिया समांतर सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी या नावानं संबोधलं तर त्या अवांतरच्या स्वरूपात एक धाव लिहिल्या पार पडते. तर एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 2 धावा धावपलकावर. तर फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल फलंदाजीसाठी. समीर सज्ज पुन्हा एकदा स्ट्रायकर यांच्याशीने मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिजनला चेंडू गगनाला बसती घालत आकाश विधी असा एक दर्जेदार असा षटकार मैदानावर. संघ बॉटम वॉरियर संघ खेळतोय. शक्यते पुढील चेंडू दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. समीर वेंगुर्लेकर ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. हलक्यात दिशा दिली. चांगले क्रिकेट, चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा, खराब चेंडूंवर आक्रमण करायचं ही रणनीती मैदानावर फलंदाज समीर वेंगुर्लेकरची एका बाजूने पाहायला भेटते. तर एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 9 धावा धावपलकावर. अजून एक तगडा खेळाडू स्ट्रायकर यांच्याशीने वासुदेव गावडे सज्ज जातोय. याही खेळाडूकडे क्षमता मोठे बडके टोलवण्याची पाहायचे कशा पद्धतीचे क्रिकेट त्याच्यामध्ये तो पाहायला भेटेल. 2 चेंडूंचा झाला. इथे मात्र खेळ समाप्त. चैतन्य गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू तिसरा आहे मार्गस्थ. यावेळेस मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय. बराच का चेंडू क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत आणि नेत्रदीपक असा जेल कॅच ऑफ द डे असं जरी म्हटलं तरी काही वावकं ठरणार नाही. पहिला हादरा बसतोय. वैयक्तिक 0 धावसंख्येवर गोल्डन डकच्या स्वरूपात वासुदेव गावडे होतोय. बॅक टू द पेव्हलियन डीजे. अनुभव या खेळाडूकडे आणि त्याच्या साथीला समीर ही जोडी मैदानावर. पाहायचं कितपत धावांचं एका बाजूला लक्ष समोर असेल ती म्हणजे गणेश कुबलच्या माध्यमातून इतपत धावांचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न चालेल मैदानावर हे बघायचंय. 3 चेंडूंचा झालाय केस समाप्त. 9 धावा धावपलकावर. अजूनही असतील उर्वरितचे 3 चेंडू. अनिवार्य पॉवर प्लेचं डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा काढावे लागतील. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर करावा लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील. एका बाजूने गोलंदाजीने पुनरागमन केलं. एक ब्रेक थ्रू सुरुवातीच्या षटकामध्ये दिलाय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. गणेश कुबल ऑन स्ट्राइक नावाने गेलेला फलंदाज सज्ज होतोय.
मोठा फटका टोलवण्याचा इथे मात्र झालेला प्रयत्न सुरेख लाईन एंड लेंथ इथे मात्र गोलंदाजी पहिल्या चेंडूवर गणेश कुबल मात्र बीट होताना पाहायला भेटतोय व एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते 4 चेंडूंचा झालाय की समाप्त आणि 9 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय अजूनही असतील ए उर्वरितचे 2 चेंडू अनिवार्य पॉवर प्लेचं ए षटक सुरुवाती बेतावर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य उत्तम गावडे यांचं आगमन होताना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये वापस स्थान बनवा षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ आहे आडवा भेटणा पटका टोलवण्याचा प्रयत्न ऑन साइड रिजनला मिड विकेट रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता एका बाजूने गणेश कुबलचा मात्र प्रयत्न बसतोय मात्र एक धाव प्राप्त होते तर एकर धावेच्या साथीने संतुष्ट व्हावं लागतंय एकर धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 10 धावा धावपलकावर 5 चेंडूच्या समाप्तीखेरीज 6 धावा धावपलकावर सुरुवातीचा अनिवार्य पॉवर प्लेचं षटक डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर षटक क्रमांक पहिला आता त्यांना गोलंदाजी मार्कवर चैतन्य परत पुन्हा एकदा सज्ज समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून या मैदानावर पाहायला भेटला शेवटच्या चेंडूवर काय असेल उत्तर समीरकडे खराब चेंडू पुलटा चेंडूवर मोठे फटके टोलवले जाणार आहेत एका बाजूने समीरच्या माध्यमातून कारण आक्रमक हा खेळाडू आहे पण संसाला 9 चेंडूचा इशारा एका बाजूने एक लांबवलेलं षटक धावपलकावर आणि फ्रीडची नामी संधी फलंदाजीला फ्रीडच्या संधीचा कशा पद्धतीने फलंदाज वापर करेल हे पाहायचंय मैदानावर बहुधा 2 बिमर आले आहेत अर्थातच गोलंदाजी सोडावी लागते एका चेंडूसाठी पाहायचे कोणत्या गोलंदाजी हाती जबाबदारी दिली जाते समीर मोर्जे सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर एका चेंडूसाठी पाहायचे कशा पद्धतीची गोलंदाजी असेल समीर वेंगुर्लेकर ऑन स्ट्राइक पाहायला भेटेल एक मिड विकेट लावलाय एक लॉंग ऑन रिजनला इथे क्षेत्ररक्षक बाकी सर्व खेळाडू तरी या सर्कलच्या आतमध्ये फ्रीडच्या संधीवर मोठा फटका टोलवायचा हा इरादा होता सुरेख गोलंदाजी एका चेंडूवर पाहायला भेटते आणि पॉइंट रिजनला चेंडूला खेळून काढले बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धाव लिहिल्या बाहेर पडते पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा इथं मात्र झालाय की समाप्त आणि एका गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय पॉवर प्लेचा इथे मात्र इशारा आलाय चूज केला बॅटिंग चॉईस पॉवर प्ले पाहायचे षटकामध्ये कितपत धावा काढण्यात येतील पॉवर प्ले मधील शेवटचं षटक प्रगती पत्तावर रुपेश सोडणकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय षटक क्रमांक 2 प्रगती पत्तावर पाहायचं या षटकामध्ये कितपत धावा येतील कशा पद्धतीची गोलंदाजी कसलेली गोलंदाजी मैदानावर पाहायला भेटेल का ही फलंदाज आक्रमण पसंत करतील हे बघायचंय मैदानावर पहिलीची लढत मैदानावर बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला विपक्ष सोम स्पोर्ट्स केरवडे अंसूर या दोन्ही संघांमध्ये ही लढत षटकातील पहिला चेंडू
शॉर्ट पिच चेंडू मोठा पटका टोलवायचा इरादा मैदानावर समीरचा पाहायला भेटतोय. पंचांची दुनिया समांतर होतात. पंच दंडात्मक कारवाई करतायत व एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 17 धावा धावफलकावर. 17चा खतरा येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला त्याचा फायदा होईल हे पाहायचंय बघायचंय मैदानावर. पहिल्या चेंडूवर अवांतरनिशी सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक. आठव्या बॅटना पटका टोलवलाय तर करा काऊ कॉर्नर रिजनला चेंडू सी मारे का पार. 6 धावांसाठी दर्जेदार 7 षटकार. टोलवायचा प्रयत्न मैदानावर. मिड ऑन रिजनला चेंडू थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. समीर वेंगुर्लेकर ऑन फायर मैदानावर. विजय बॅट मधून पाहायला भेटतात 29 धावफलकावर आणि गोलंदाजाचा जर्सी क्रमांक देखील 29. पाहायचं या चेंडूवर काय असेल उत्तर फलंदाजाकडे. समीर वेंगुर्लेकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र ऑफसाइड रिजनला खेळण्याचा प्रयत्न. एका बाजूने नजर असतील पंचांकडे. डेड बॉलचा बोधा इशारा येतोय की काय. डेड चेंडूचा पंचांचा एका बाजूने इशारा आलाय. अवैध असा चेंडू मैदानावर पाहायला भेटतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावर पाहायला भेटतोय. सुरुवातीच्या काळामध्ये वासुदेव गवडे 0 धावसंख्येवर माघारी परतलाय. तिथून समीर वेंगुर्लेकर एक चांगलं क्रिकेट संयमी क्रिकेट चांगल्या चेंडूचा सन्मान. खराब चेंडूवर मोठे फटके. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. समीर ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. पंचाची दुनिया समांतर लाईन भरकटतोय तो गोलंदाज व अवांतरच्या स्वरूपात एक धाव खर्ची गलत. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 30 धावा धावफलकावर. दबाव स्पष्ट गोलंदाजावर पाहायला भेटतोय. षटकातील पुढील चेंडू तिसरा आहे मार्गस्थ. खोदून काढण्याचा प्रयत्न. फटका बसला. शॉर्ट मिड ऑफ रिजनला संधी झेल टिपण्याची आणि संधीचं सोनं त्या वेळेला करणं गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी खेळाडूला एका बाजूने संधी भेटते. समीर वेंगुर्लेकर सारख्या एका तगड्या खेळाडूला जीवनदान भेटलाय. भेटलेल्या जीवनदानाचा तो कशा पद्धतीने वापर करतोय. संधीचं सोनं तो कशा पद्धतीने करतोय हे पाहायचं आहे. कारण तगड्या खेळाडू मध्ये त्याची ओळख आहे. एक धावसंख्येच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित. 31 धावफलकावर. छोट्या पॅकेजची बडा धमाका. गणेश कुबल ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. पाहायचे काय असेल गणेशकडे उत्तर या मैदानावर. षटकाचे पुढील चेंडू. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा रुपेश नामक गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा प्रयत्न. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची गणना होते. सुरेख लाईन आता मात्र गोलंदाजी या मैदानावर पाहायला भेटते. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य राजन गावडे आणि मोरू गावडे यांचं आगमन होतं. विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षेमध्ये आपण स्थान बनवायचंय. सुरेखा चेंडू थोडंसं दिशा भरकटलेला चेंडू पाहायला भेटतोय का. पंचाची दुनिया समांतर होत आहेत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव लिहिल्या प्राप्त होते. एकर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 32 धावफलक 32. 4 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. षटकातील पुढील चेंडू पाचवा आहे मार्गस्थ. यावेळेस गणेश कुबलच्या बॅट मधून एक मोठा फटका. एक दर्जेदार स्ट्रोक. इथं मात्र चेंडू पाहायचे कुठपर्यंत पोहोचतो. चेंडू सी मारे का पार. षटकार मैदानावर. डीजे शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. 2 षटकांचा 12 चेंडूंचा इथं मात्र झालाय की समाप्त. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले देखील इथे समाप्त होतोय आणि सांघिक संख्येचा विचार केला तर पाहायला भेटते ती 38 धावफलकावर. एक चांगले क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटतंय. झेंडू चषक 2025 चा रणसंग्राम आपण पाहताय, आपण अनुभवताय. सुंदरशी देखणी स्पर्धा. पहिली ही लढत बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले विपक्ष.
सोम स्पोर्ट्स अंसूर केरवडा या दोन्ही संघांमध्ये ही लढत मैदानावर. पहिलं बस संघातर्फे तिसरं षटक आता त्यांना पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी मैदानावर करतोय. समोरचा खेळाडू देखील तगडा खेळाडू समीर वेंगुर्लेकर सज्ज झाला. या खेळाडूला जर रोखायचं असेल तर एक भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. एक जखडून ठेवण्याची गोलंदाजी मैदानावर करावी लागेल कारण धावगती वाढत चालली. 2 षटकांचा इथे 12 चेंडूंचा झालाय केस समाप्त. इथून जर धावगतीला गतिरोधक लावायचं असेल एक सुरेख गोलंदाजी मैदानावर करावी लागेल. कलात्मक गुण निदर्शनास आणून एक सुरेख ही गोलंदाजी मैदानावर करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर षटक पहिला चेंडू इथे मार्गस्थ असेल समीर वेंगुर्लेकर ऑन स्ट्राइक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा फटका सुरेख तालमेल बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी सुरेख स्ट्रोक. वर पाहायचे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने समारोप होईल या षटकाचा कशा पद्धतीने सांगता होईल हे बघायचं आहे. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू मार्गस्थ समीर वेंगुर्लेकर ऑन स्ट्राइक. खराब चेंडूला मोक्ष दिलाय. चेंडू सीमा रेखा पार पाहायचे कुठपर्यंत पोहोचलाय आणि 9 चेंडूचा पंचांचा आलेला इशारा. धावा असतील की तिथे पाहायचा आहे 6 धावा अर्थातच 9च्या स्वरूपातील 1-7 या धावसंख्येने टीमचं टोटल इथं मात्र परावर्तित होताना पाहायला भेटेल. 49 धावा धावफलकावर. इथे मात्र पूर्ण होताना पाहायला भेटत आहे. 2 चेंडूच्या समाप्तीखेरीज 50 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर सुरेखी फलंदाजी समीर वेंगुर्लेकरच्या माध्यमातून एका बाजूने गणेश कुबलची देखील सुंदर साथ त्याला पाहायला भेटते. षटकातील पुढील चेंडू तिसरा आहे मार्गस्थ. वेगवान चेंडू या मैदानावर सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. इथे मात्र शॉर्ट फायनल रीजनला चेंडूचा प्रवास झाला. एकच धाव इथे मात्र प्राप्त होते तर एकेरी धावाच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 51 धावा धावफलकावर. चांगले क्रिकेट संयमी क्रिकेट चांगल्या चेंडूचा सन्मान. खराब चेंडूत मात्र मोठे फटके पाहायला भेटत आहेत. सुंदर ही फलंदाजी पाहायला भेटते. अनुभवी दोन्ही खेळाडू आहेत मैदानावर. षटकातील पुढील चेंडू हलक्यातून दिशा देण्याचा प्रयत्न. सुरेख हा चेंडू सुरेख लाईन आता मात्र गोलंदाजी निहाल काटवायची पाहायला भेटते. लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव प्राप्त होते तर एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्येला आकार येतोय. 52 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीखेरीज 52 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर अजूनही असतील उर्वरितचे 2 चेंडू. गणेश कुबल ऑन स्ट्राइक पाहायला भेटेल. काय असेल गणेशकडे उत्तर या चेंडूवर हे पाहायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण दसवलं. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतो. एक मिड ऑन रिजनला एक डीप मधून मिड विकेटला एक लॉंग ऑफ पाहायला भेटतोय. एक लॉंग ऑनला पुलटॉस चेंडूवर मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न. नो मॅच दरम्यान चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक जोपर्यंत मिड ऑनचा येईल प्रयत्न करेल शर्तीचे आणि सुरेख या मैदानावर मात्र पाहायला भेटतोय आणि गणेश कुबल मात्र माघारी परततोय. दुसरा आदर बसतोय तो बॉटम वॉरियर्स संघाला नाणेफेक पराभूतून प्रथम फलंदाजी करताना. अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव राजन केरकर रूप डीके हार्ड हिटर फलंदाजी नावाने ज्याची ख्याती कीर्ती पाहायचंय कशा पद्धतीचा खेळ या मैदानावर साकारतोय. राजन केरकर रूप डीके सज्ज होतोय. 5 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू गोलंदाज नेहाल काटवाळने दिलाय.
52 धावा धावपलकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगती पत्तावर. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्यानं बदलावी लागते, कारण समोरचा खेळाडू एक तगडा खेळाडू आहे. राजन केरकर उर्फ डी के सज्जा. षटकातील शेवटचा चेंडू, षटपीच चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतले उंची. नजर आहेत पंचांकडे, पंचांचे दुनिया समांतर. धाव भेटते अवांतर मैदानावर. एक्स्ट्रा बाउन्स घेतोय चेंडू या मैदानावर आणि एकर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 53 धावा धावपलकावर. आतापर्यंत एक टगडं टोटल आतापर्यंत काढलाय, धावा त्यांनी निश्चित रूपाने काढलायत. वेगवान चेंडू, वेगाचा वापर करून सुरेख पटका मिड ऑन रिजनला. चेंडू थांबणार नाही. चेंडू सी मा रेखा पार. येतो एक षटकार. समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकर यांच्याशी सलामीला गेलेला फलंदाज अजूनही चांगलं कार्य करताना पाहायला भेटतोय. एक सुरेख खेळ साकारताना पाहायला भेटतो. धावांची एका बाजूने लयलूट केली आहे ती समीर वेंगुर्लेकरने. समीरला रोखावं लागेल, मैदानावर एक तगडी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ, आडव्याटना पटका तर टोलवलाय. करा पाहायचं डीप फाईन लेग रिजनला चेंडूचा प्रवास 1 बाउंड चेंडू पाहायला भेटतोय. तो सी मारे कापात 4 धावांसाठी चौकार मैदानावर. धावसंख्या परावर्तित होते. 63 धावा धावपलकावर. चौकाराने सुरुवात झाली या चौथ्या षटकाची. अजूनही असतील उर्वरितचे 5 चेंडू. षटकातील पुढील चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. समीर ऑन स्ट्राइक. चपल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस. मोठा पटका तर टोलवलाय. करा डीप फाईन लेग रिजनला चेंडूचा प्रवास तर झालाय. क्षेत्ररक्षकाचे शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न. जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत एक धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या 2 धावांकडे वळली आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तर या दुहेरी धावेच्या साथीनं मात्र सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 65 धावा धावपलकावर. 65 लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक प्रगती पत्तावर. ऋषिकेश षटक गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्यानं रचवावी लागते, बदलावी लागते, कारण समोर एक तगडा खेळाडू समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय. सुरेख खेळ आतापर्यंत साकारलाय. खराब चेंडू आडव्याटना पटका टोलवण्याचा इथे मात्र प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनचा. जोपर्यंत चेंडूची परती करतोय एका धावसंख्येची पावलं 2 धावांकडे वळले. जोपर्यंत थ्रो कॅरी केला जातोय तोपर्यंत इथे मात्र बॅकअप होईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. तर दुहेरी धावेच्या साथीनं पुन्हा एकदा सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 67 धावा धावपलकावर. सलगच्या 2 चेंडूंवर दुहेरी धावा येताना पाहायला भेटतायत. चौथं षटक प्रगती पत्तावर. अजूनही असतील उर्वरितचे 3 चेंडू. समीर वेंगुर्लेकरचा सुरेख खेळ मैदानावर, आक्रमक क्रिकेट मैदानावर पाहायला भेटताय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. समीर ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र ऑफसाइड बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुरेख लाईन गोलंदाजी. इथं मात्र पुनरागमन केलंय ते गोलंदाजीने. एका निर्धाव चेंडूची मैदानावर गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूंचा झालाय केस समाप्त. एका बाजूने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 67 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटतोय. षटकातील पुढील चेंडू 5वा आहे मार्गस्थ. स्विच करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूला, शेवटपर्यंत चेंडूला बघून एक सुरेख पटका पाहायला भेटतोय. मात्र त्या ठिकाणी एक सुरेख झेल देखील मानावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण नेत्रदीपक असतात झेल मैदानावर आणि समीर वेंगुर्लेकर बॅक टू द पॅव्हलियन. धावांची लयलूट नक्कीच केली, मात्र आता माघारी परततोय डीजे. वैयक्तिक 16 चेंडू खेळत 44 धावांचे बहारदार खेळ. एका बाजूने टायन्सचा आवाज होऊन एका बाजूने समीर वेंगुर्लेकर साठी सुरेख हा खेळ मैदानावर साकारलाय. 4 षटकार आणि 3 चौकाराच्या जोरावर नटलेली खेळी मैदानावर समीर वेंगुर्लेकरची इथे मात्र समाप्त होते आणि त्याची जागा घेण्यासाठी नव्याने गेलेला फलंदाज मैदानावर दीपू गिरप सज्ज होतोय. याही खेळाडूकडे क्षमता मोठे पट्टे टोलवण्याची, आक्रमक क्रिकेटसाठी माहिर मानला जातो. आज पाहायचंय कशा पद्धतीचा खेळ या मैदानावर साकारतोय, कशा पद्धतीने फिनिश देतील दोन्ही फलंदाज राजन केरकर आणि दीपू गिरप. दोन्ही हार्ड हिटर खेळाडू सज्ज. एका बाजूने क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एक सुरेख झेल मैदानावर बनवला सिद्धेश पडवळे. एका बाजूने सुरेख झेल आपण टिपला.
सुरेख झेल मैदानावर पाहायला भेटला. 5 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर पाहायला भेटते स्थिरावली जाते ती 67 धावा धावपलकावर. एक महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू दिलाय तो गोलंदाजाने ऋषिकेशने या मैदानावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. या स्पर्धेच्या माध्यमातून रत्नेश गावडे यांचा आगमन त्यांना विनंती आहे. आमच्या मान्य कृष्ण स्थानपन्न झाल्यात. विनंती करेन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे देखील स्वागत करावं. संख्येचा विचार केला तर 67 धावा पाहायला भेटतायत. चौथं षटक हे थोडंसं किफायतीदार षटक मी म्हणेन सुमेध पाहायला भेटतंय. 8 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. सुरेखी गोलंदाजी पाहायला भेटते ती गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून. 5वं षटक प्रगती पथावर पाहायचंय. 5व्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या हाती दिली जाते बहुधा निहाल सज्ज होताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक कोटीतील दुसरं व संघातर्फे 5वं षटक स्लॉगोवरचं षटक हाताळताना सज्ज झालाय. कशा पद्धतीची गोलंदाजी असेल या 5व्या षटकामध्ये बघायचं आहे. कारण समोर एक तगडा खेळाडू सज्ज झालाय राजन केरकर उर्फ डीके. त्यांना षटकारांना आपल्या वैयक्तिक इनिंगची सुरुवात केली आहे. यावेळेस मोठा फटका बिग हिट राजन केरकर उर्फ डीकेच्या बॅट मधून. चेंडू बाहेरचे कुठपर्यंत पोहोचला. चेंडू सीमारे का पार. 6 धावांसाठी दर्जेदार असा षटकार. षटकारांना स्वागत झाले गोलंदाजाचं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टप्प्याचा चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर पाहायला भेटतोय. त्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनचा. जोपर्यंत चेंडूची परती करतोय तर दोन्ही फलंदाज ह्या 2 धावा पूर्ण करताना पाहायला भेटताय. तर दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होताना पाहायला भेटते ती म्हणजेच 75 धावा धावपलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 5वं षटक प्रगती पथावर. दोन्ही तगडे खेळाडू मोठ्या पटक्यांसाठी माहीर मानले जाणारे खेळाडू. त्यांना रोखणं थोडंसं कठीण नक्कीच असेल गोलंदाजीसाठी. मात्र कार्य हे गोलंदाजीला करावं लागेल. जबाबदारीने परिपूर्ण गोलंदाजी या मैदानावर करावी लागेल. जर विजयाच्या वाटचालीकडे जायचं असेल तर कार्य या मैदानावर करावं लागेल. आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा इथं मात्र प्रयत्न. आवाज मोठा आलाय. निश्चित रूपाने बॅटची लेमनेज घेतली आहे व यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावला जातोय. तर अर्थात एका बाजूने राजन केरकर उर्फ डीके मात्र माघारी परततोय. 4था आदरा बसतोय तो म्हणजेच बॉटम वरील संघाला. वैयक्तिक 14 धावसंख्येवर राजन केरकर बॅक टू द पेबल. डीजे या मैदानावर पाहिजे कशा पद्धतीचा खेळ तो मैदानावर साकारेल. एका बाजूने आक्रमण पसंत करेल का की संयमी क्रिकेटवर भर देईल हे बघायचं आहे मैदानावर. 5वं षटक प्रगती पथावर 3 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. बॉटम वॉरियर्स विपक्ष सोहम स्पोर्ट्स संसूर केरवडे या दोन्ही संघांमध्ये ही लढत मैदानावर पाहायला भेटते. दोन्ही तगडे संघ मैदानावर. एक मात्र व्यावसायिक क्रिकेट स्तरावर एक सुरेख संघ एका बाजूने बॉटम वॉरियर्स संघ. बरेचशी जो स्पर्धा खेळतो तो संघ. आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू सुंदर लाईन ही गोलंदाजी एका बाजूने निहाल घाटवळची या मैदानावर पाहायला भेटते. सरती शेवटी एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूच्या समाप्तीखेरीज सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 75 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय. चपलक्रॉस होऊन खेळण्याचा मानस फटका बसला की काय. षटकावर इजनला क्षेत्ररक्षकाला संधी. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने. जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत 1 या धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या 2 धावांकडे वळले आणि सुरेख रनिंग ब्युटीच्या सहाय्याने मात्र 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला भेटतात. दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्ती होईल. एका डबल फिगरवर नेल्सन फिगरवर 77 धावा धावपलकावर 5 चेंडूंच्या समाप्तीखेरीज. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. 5वं षटक प्रगती पथावर. योगेश सरमळकर ऑन स्ट्राइक.
स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा पटका टोलवायचा हा प्रयत्न एका बाजूने योगेश सरमळकरचा फक्त आणि फक्त प्रयत्न राहतोय व सुरेख गोलंदाजी एका बाजूने गोलंदाजी नेहलची पाहायला भेटते. 5 षटकांचा 30 चेंडूंचा इथं मात्र झालाय केस समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा धावपलकावर. मी क्रिकेटवर भर देतोय हे बघायचं आहे. 77 धावा धावपलकावर. मोठा पटका टोलवायचा, गगनचुंबी आकाशभिदी पटका टोलवायचा इरादा एका बाजूने मात्र पाहायला भेटतो. दीपू गिरपचा अपील झाले पंचांकडे, बहुधा बॅटची कट घेतली की काय आणि यष्टीरक्षकाची बुद्धिमान चेंडू विसावला जातोय आणि दीपू गिरप मात्र 5वा आदर असताना पाहायला भेटतोय. तो बॉटम ओरियस संघाला दीपू होतोय बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. सुरेख गोलंदाजी अंतिम निर्णायक षटकामध्ये या पहिल्या चेंडूवर पाहायला भेटते. नव्याने गेलेला फलंदाज नितीन राणे मैदानावर पावलं टाकतोय. उर्वरितच्या 5 चेंडूंचा इथं मात्र खेळ बाकी कशा पद्धतीने क्रिकेट या उर्वरितच्या 5 चेंडूंवर पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना रचवली जाते त्या पद्धतीने इथं मात्र गोलंदाजी होताना पाहायला भेटेल का हे बघायचं आहे. यावेळेस मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न पाहायला भेटतो नितीन राणेच्या बॅट मधून. चेंडू सामना चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी डीजे. पुकार आपलं वैयक्तिक खातं मात्र एका बाजूने चौकारानं ओपन करतोय तो नितीन राणे आणि चौकाराच्या साथीने जर विचार केला सांघिक धावसंख्येचा तर 81 धावा धावपलकावर लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही असतील उर्वरितचे 4 चेंडू षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ तिसरा मार्गस्थ असेल. शपल क्रॉस होऊन मोठा पटका टोलवायचा प्रयत्न शॉट फाईनली रिजनला चेंडूचा प्रवास होतोय जोपर्यंत चेंडूची परती होते. 2 फलंदाजांचा तालमेल चुकतंय की काय आणि पंचांचं बोट आकाशाकडे तर एका खेळाडूला क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात मात्र आपला विकेट सॅक्रिफाईस करावा लागतं. एक खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. केस समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 6 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला भेटते ती 81 धावा धावपलकावर. निम्या चेंडूंचा अंतिम षटकातील झालाय केस समाप्त. अजूनही असतील उर्वरितचे 3 चेंडू. नव्याने गेलेला फलंदाज साई परब सज्ज झालाय. त्याच्या साथीला मात्र नितीन ही जोडी मैदानावर पाहायचं कितपत धावा येतील या उर्वरितच्या 3 चेंडूंवर कशा पद्धतीने तगडा फिनिश असेल का या मैदानावर पाहायचं आहे. आता मात्र एका तगड्या धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलाय. जर विचार केला मैदानावर तर 81 धावसंख्येवर संघ पोहोचलाय. षटकातील पुढील चेंडू चौथा आहे मार्गस्थ. साई ऑन स्ट्राईक. स्विच इट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा पटका टोलवलाय. सुरेख पटका मैदानावर पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत तो शर्तीचे प्रयत्न करेल काय तोपर्यंत चेंडू मात्र जमिनीला घरंग 4 धावांसाठी ट्रबल होतोय. चौकार मैदानावर साईच्या बॅटमधून पाहायला भेटतोय.
4 चेंडूंचा झालाय केस समाप्त. अजूनही असतील उर्वरितचे शेवटचे 2 चेंडू. आपलं वैयक्तिक खातं मात्र चौकारानं ओपन केलं. एक सुरेख फटक्याने रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने साईने मैदानाबाहेर. षटकाचा पुढील चेंडू 5 मार्गस्थ. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, तोच प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा झालाय खरा मैदानावर. इथं मात्र एक धाव नक्कीच घेतले. एक धावसंख्येनं दोन्ही फलंदाज बहुधा लेगबायच्या स्वरूपात एकेरी धावेने संतुष्ट होत आहेत. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 86 धावा धावफलकावर. 5 चेंडूच्या समाप्त अखेरीस 86 धावा धावफलकावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूवर काय असेल उत्तर फलंदाजाकडे, नितीन राणेकडे हे पाहायचं आहे. एका मोठ्या फटक्याने एक तगडा फिनिश मैदानावर पाहायला भेटेल का, की एक संयमी क्रिकेट मैदानावर पाहायला भेटेल, की गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून रोखून दिले. प्रश्न अनेक, उत्तर भेटेल या मैदानावर. रिव्हर्सिपचा फटका, देखण्यालायक फटका मैदानावर. फटका पसलाय की काय, क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची परती करेल, क्षेत्ररक्षण करेल, तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. अति जोखमीची तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ऐन मकेशने मात्र धाव नाकारली की काय. दोन्ही धावसंख्येने संतुष्ट होत आहे, तर दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित होते ती 88 धावा धावफलकावर. तर विजयासाठी 89 या धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग, तो बॉटम वरील संघाला. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पाठलाग या मैदानावर येणाऱ्या काळात काय होईल, काय घडेल, काय घडू शकेल, काय घडणार नाही, हे अगदी डिटेलमध्ये सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक, एक हिंदीचा बुलंद आवाज अक्षय धुरी यांना मी विनंती करतोय आणि मी थोड्या वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. ओव्हर टू डीजे.
कर चले पटकी हुई गेंद पहली गेंद के ऊपर एक लाजवाब स्ट्रोक, गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। यह होता है आगाज इस टूर्नामेंट का। फुट यानी कि केरवाड़ा की टीम, और इसी बीच चले फिर एक बार समीर वेंगुर्लेकर अपने ओर से दूसरी गेंद, पावर प्ले का पहला ओवर चल रहा है मैदान के बीच में। फुल टॉस गेंद, फिर एक बार उठाया गेंद को, वन बाउंस, यहाँ पर गेंद बिल्कुल सीमा रेखा पार पहुंची है। क्लियर 6, बैक टू बैक 2 गेंद पर 2 बड़े शॉट यानी कि हैट्रिक के कगार के ऊपर निखिल। पटकी हुई गेंद, लेकिन टिप्पा गिरने के बाद ऑफ टिके काफी बाहर निकलते हुए गेंद अंपायर ने दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा। कुछ अलग करने का प्रयास मैदान के बीच में। इसी बीच यहाँ पर एक अतिरिक्त रन खाते में दर्ज होता हुआ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार प्रयास करेंगे तीसरी गेंद डालने का, ब्लॉकल में डालने का प्रयास। यहाँ पर बिल्कुल हल्के हाथ से खेल के निकाला गेंद को, डिफेंस किया, सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, और सिंगल रन के तहत बिल्कुल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन बल्लेबाजी, सूझबूझ वाले बल्लेबाजी, एक पार्टनरशिप बनाकर बल्लेबाजी करने की कोशिश करने होगी बिल्कुल सोमफोर्ट केरवाड़ा टीम को, क्योंकि टारगेट बहुत ही बढ़िया है। बिल्कुल 89 रनों का टारगेट है मैदान के बीच में। सीमित 6 ओवर का ये मुकाबला। पहले और पावर प्ले में बिल्कुल फायदा उठाया, 2 बड़े शॉट जरूर लगे पहले 2 गेंदों के ऊपर, उसके बाद बिल्कुल एक अतिरिक्त रन मिला। फिर एक बार कवर को क्लियर करने का प्रयास, कैच के लिए मौका बना था लेकिन वहां पर गलती कर बैठे। लेकिन बैक बिल्कुल बैकअप बहुत ही बढ़िया, रन आउट के तहत वापस लौटना होगा डगआउट में। नेहाल घाटुआ बैक टू द पेविलियन। संगनायकांना मी विनंती करतोय कृपया लवकरात लवकर कॉम्बॉक्स पाशी यायचं आहे। चैतन्य नए बल्लेबाज मैदान के बीच में। फिलहाल स्ट्राइक कीपर अगर बात की जाए तो निखिल बिल्कुल ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी कर रही है। 2 बड़े शॉट पहले 2 गेंदों के ऊपर, फिर एक बार चले समीर। अल्टी पल्टी खेलने का प्रयास बिल्कुल जारी था मैदान के बीच में, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। बिंदी गेंद की यहाँ पर समाप्ति होती हुई। कुल मिलाकर 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट का नुकसान जरूर हुआ। बेहतरीन बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मैदान में अगर इस मुकाबले को जीतना है बिल्कुल सोमफोर्ट अंसुर टीम को। बड़ा शॉट, ये बिल्कुल बैठक शॉट, घुटना टेक और तमाशा देख, गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। डीजे
आखिरी गेंद के ऊपर पावर प्ले का बिल्कुल पूरे पूरे फायदा उठाया, 20 रन बनाए बिल्कुल पहले ओवर में। एक विकेट का नुकसान जरूर हुआ रनआउट के तहत, लेकिन उसके बावजूद बेहतरीन बल्लेबाजी, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, नया गेंदबाजी मार्ग के ऊपर गणेश कुबल, एक बड़ा नाम सिंधु के टेनिस क्रिकेट का। मैदान के बीच में पहली बार बल्लेबाजी और यहाँ पर पहली बार इस टीम को आमंत्रित किया गया। गणेश चिले पहले और अपने ओर से पहली गेंद लेकर, कदमों का इस्तेमाल यहाँ पर बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ताना में, बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति। अनुभव का बिल्कुल पूरे पूरे इस्तेमाल मैदान के बीच में, लाजवाब गेंद यहाँ पर पेश की गई यहाँ पर गणेश कुबल की ओर से। फिर एक बार चले गेंदबाजी मार्के पर चैतन्य, जो कि राइट हैंडर बल्लेबाजी करे, हालांकि युवा बल्लेबाज है लेकिन बड़े शॉट लगाने में बिल्कुल माहिर ये बल्लेबाज। बल्ले की चुम्मा लेकर गेंद बिल्कुल पॉइंट की रीजन में ट्रैवल होती हुई, उसी बीच यहाँ पर सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। यही कोशिश करनी चाहिए यहाँ पर चैतन्य को, सिंगल निकलकर सामने वाले बल्लेबाज को यानी कि निखिल को मौका दो, क्योंकि उनके बल्ले से बिल्कुल 3 बड़े शॉट लग चुके हैं। ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी कर रहे, लय में लग रहे हैं मैदान में। वही कोशिश मैदान के बीच में निखिल को स्ट्राइक के ऊपर लाकर खड़ा कर दिया। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर गणेश कुबल, यही तकलीफ होती है समय जब लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन रहता है मैदान में, तो बिल्कुल हर गेंद के ऊपर फील्डिंग चेंज करनी होती है। ये गेंद बिल्कुल टिप्पा करने पर काफी बाहर यहाँ पर पिच की गई गेंद, अंपायर ने नो करार दे दिया, यानी कि फ्री हिट का मौका जरूर मिलेगा। लाइन का नो यहाँ पर बहुत बाहर रही है गेंद। एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड में जुड़ा जाएगा, स्कोर कार्ड बिल्कुल 22 के ऊपर निकलता हुआ। बिल्कुल पहले इनिंग में बिल्कुल 10 रन एक्स्ट्रा मिले थे, बिल्कुल केरवाड़ा टीम की ओर से अतिरिक्त रन मिले थे। फिर एक बार गेंद ऑफ टी के काफी बाहर रहे थे, फिर एक बार अंपायर ने दंडित कर दिया और एक अतिरिक्त रन, यानी कि उसी कदमों के ऊपर यहाँ पर कदम लगाकर चल रही है गौतम वॉरियर्स टीम। ऑफ टी की हल्की से बाहर रखने की कोशिश, ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया कम बैक करने की कोशिश। बिल्कुल सुमित, 2 गेंद जो बिंदी निकली वाइड निकली थी और नो निकली थी, उसकी बिल्कुल भरपाई करते हुए गेंद निकली विकेट कीपर के दफ्तर में। फिर एक बार चले गणेश, आधे बल्ले के साथ खेलने का प्रयास यहाँ पर, आउटफील्ड थोड़ा सा डिंग डोंग जरूर है, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज सिंगल रन मुकम्मल के दूसरे का प्रयास रहेगा मैदान में। 9 सेकंड के ऊपर एक खराब थ्रो यहाँ पर, 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगर थ्रो सही होता तो बिल्कुल यहाँ पर विकेट की संभावना जरूर थी, काफी ऊपर थ्रो रहा। और इसी बीच फिर एक बार चले गणेश, यह गेंद बहुत ही बड़े गेंद कवर के ऊपर से गेंद जाएगी बिल्कुल सीमारे का पार, 6 रनों के लिए। लेकर हल्के हाथ से खेलने का प्रयास, यहाँ पर बिंदी गेंद निकली स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 12 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। 1 विकेट का नुकसान, बिल्कुल नेहाल वापस लौटे डगआउट में बिना कोई खाता खोले, रनआउट के तहत वापस डगआउट में लौटना पड़ा उनको। लेकिन उसके बावजूद एक पार्टनरशिप मैदान के बीच में यहाँ पर बिल्ड हो रही है, जो कि चैतन्य और निखिल की ओर से।
ढेर सारा अनुभव इनके भी पास है, लेकिन क्या होगा इस मैदान के बीच में, क्योंकि 90 रनों का पीछा करना है। अभी तक 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदों का खेल हुआ समाप्त। तीसरी ओवर की पहली गेंद लेके बिल्कुल नितिन की पहली गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में चली गई। बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। अपने अनुभव का इस्तेमाल यहाँ पर मैदान के बीच में कर रहे हैं, बिल्कुल चैतन्य को खामोश रखने की कोशिश कर रहे हैं। अपने ओर से दूसरी गेंद लेके फिर एक बार चले, कट किया हल्के हाथ से, बिल्कुल जानते हैं थर्ड मैन के रिदम में गेंद ट्रैवल होती हुई। सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास रहेगा यहाँ पर, दूसरा रन मुकम्मल किया, तीसरे का प्रयास रहेगा, लेकिन रोक दिया यहाँ पर। जानते बिल्कुल बचेंगे तो लड़ेंगे और रन बनाएंगे अपने टीम के लिए। ये कोशिश, पार्टनरशिप बनाने की कोशिश मैदान के बीच में। इसी बीच 2 रन को तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिलाकर 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। नितिन चले, फिर एक बार टेडी ग्राउंड खेलने का प्रयास, यहाँ पर कैच के लिए मौका बनेगा, लेकिन काफी दूर यहाँ पर समीर वेंगो लेकर आते हुए गेंद के ऊपर, गेंद को फील्ड करते वापस थ्रो करते हुए। तब तक सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए अब मात्र फिर एक बार स्ट्राइक के ऊपर एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज निखिल। दरम्यान मॅच दरम्यान सन्माननीय प्रदीप पेडणेकर सर यांचं आगमन होतंय। और एक बड़ा शॉट, बिल्कुल गेंद जाएगी के लिए। 40 रन बनते हुए स्कोर कार्ड के ऊपर और निखिल के बल्ले से एक खूबसूरत स्ट्रोक पिछले गेंद के ऊपर और एक बिग हिट। फिर एक बार वही नतीजा, गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। डीजे तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, विस्फोटक वाली बल्लेबाजी, कुल मिलाकर 6 छक्के लगाए। लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में निखिल के। फिर एक बार नितिन चले, अपने ओर से अगली गेंद लेकर स्ट्राइक किया बिल्कुल बिल्कुल नितिन, और एक बिग हिट करने का प्रयास। फिर एक बार गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। यस डीजे यहाँ पर हो चुका है। कुल मिलाकर इस ओवर में 21 रन बने। पहला ओवर बिल्कुल समीर वेंगुर लेकर का पावर प्ले का ओवर, वहां पर 20 रन बने। उसके बाद गणेश कुबल का ओवर 11 रन बने और उसके बाद बिल्कुल नितिन 21 रन बने इस ओवर में। लाजवाब बल्लेबाजी बिल्कुल निखिल की, विस्फोटक वाली बल्लेबाजी 45 रनों के ऊपर निजी बल्लेबाजी मैदान के बीच में निखिल की। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर परिवर्तन, फिर एक बार अपने अनुभव का इस्तेमाल करने के लिए बिल्कुल मैदान के बीच में गणेश कुबल। गेंदबाजी मार के ऊपर खुद की ओर से
दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर मैदान के बीच में नजर आते हुए स्ट्राइकर पर चैतन्य है, एक राइट हैंडर बल्लेबाज जरूर है लेकिन फिलहाल शांत है, खामोश रखा है उनको। कट किया, बिल्कुल हल्के हाथ से कट किया गेंद को, सिंगल तर मुकम्मल होगा इस गेंद के ऊपर और सिंगल के तहत पारी का स्कोर 53 रन स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ। सिंह गर्जना केरवाडा आपल्याला पुन्हा एकदा विनंती येते, कृपया लवकर लवकर कॉम्बॉक्स पाशी यायचंय। प्रदीप पेंडेकर सर, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आले आहेत सर। कैच के लिए मौका, यहाँ पर देखो खुद गणेश कुबल थे लेकिन गलती 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 भाई, ये गलती आपको महंगी पड़ सकती है। मैं अक्सर कहता हूँ बिल्कुल सुमित, स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको अंत में महंगी पड़ सकती है। कैच का सोडा निखिल का, जो तोड़फोड़ वाली बल्लेबाजी कर रहा है, जो विस्फोटक वाली बल्लेबाजी कर रहा है, 45 रनों के ऊपर निजी बल्लेबाजी, उसमें 7 छक्के शामिल है, उस निखिल का कैच छोड़ा। फिर एक बार चले, गेंदबाजी मार्के पर गणेश कुबल, अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी, रिवर्सी बटन करने का प्रयास, बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं। फिर एक बार बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में, यानी कि बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। हेलो हेलो, पुढचा सामना होतोय सिंह गर्जना केरवडे विपक्ष एशिया वॉरियर अंसूर मानगाव, दोन्ही संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत, तर विनंती होते दोन्ही संघ कर्णधार आपण या लाजवाब स्ट्रोक, बिल्कुल गेंद निकलते हुए सीमा रेखा पर और 51 रन पूरे यहाँ पर निखिल के। निखिल एक बार बल्ला ऊंचा कीजिए, बिल्कुल पहला मुकाबला इस झंडोबा चषक का 2025 का, और पहले मुकाबले में क्या लाजवाब बल्लेबाजी, क्या विस्फोटक वाले बल्लेबाजी, कुल मिलाकर 8 छक्के लगा इस बल्लेबाज ने। निखिल ने एक खिलाड़ी सेना बराबर मैदान के बीच में ताबड़तोड़ वाले बल्लेबाजी, विस्फोटक वाले बल्लेबाजी, स्कोर कार्ड बिल्कुल आगे बढ़ता हुआ 60 रनों के ऊपर। किरण अंगशेकर यांना मी विनंती करतोय, आपले शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे पुढच्या सामन्याची। गेंद बिल्कुल कवर के रिजल्ट में 4 रनों के लिए बिल्कुल कुल मिलाकर 4 ओवर का खेल हुआ समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद 63 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार अनुभव के साथ गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, बाला सावल गेंदबाजी मार्ग के ऊपर, एक अनुभवी गेंदबाज, जिस गेंदबाज ने बिल्कुल वेंगुर्ला में पूरे सिंधुदुर्ग जिले में अपना नाम कमाया गेंदबाजी के ऊपर, वो बाला सावल गेंदबाजी मार्ग के ऊपर। बिल्कुल लेग कटर हो, ऑफ कटर हो, बिल्कुल लाजवाब तरीके से करते हैं मैदान के बीच में। ये गेंद बिल्कुल बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, बिंदी गेंद के समाप्ति के स्कोर कार्ड के ऊपर। यहां से हर एक गेंद के ऊपर रन आना जरूरी, क्योंकि अब मात्र 11 गेंदों का खेल बाकी, 26 रनों की है जरूरत। 11 गेंदे 26 रन, यहाँ पर
हर एक डॉट गेंद बिल्कुल बल्लेबाजी करते हुए टीम के ऊपर दबाव पैदा करेगी और हर एक बड़ा शॉट गेंदबाजी करते हुए टीम यानी कि बॉटम वॉरियर्स के ऊपर दबाव पैदा करेगी। लेकिन इसी बीच चले बाला सावल गेंदबाजी मार के ऊपर अपनी ओर से दूसरी गेंद लेकर पटकी गेंद हल्का से कट किया, गेंद को सिंगल रन चुनने का प्रयास यहाँ पर जानते हैं बिल्कुल निखिल को लाकर स्ट्राइक के ऊपर खड़ा करना है। वही कोशिश मैदान के बीच में सिंगल के तहत पर स्ट्राइक रोटेट होता हुआ और निखिल नाइक जो कि स्ट्राइक के ऊपर आते हुए 64 रन स्कोर कार्ड के ऊपर 25 रनों की जरूरत आने वाली 10 गेंदों के ऊपर अगर निखिल एक दो बड़े शॉट लगा देते तो बिल्कुल मैच बनेगा इस मैदान के बीच में। और अगर बाला सावल एक आध विकेट चटका लेते बिल्कुल एक दो गेंदे बिंदी डालते तो फिर एक बार प्रयास प्रेशर जरूर बढ़ेगा सोम स्पोर्ट केरला टीम के ऊपर। और इसी बीच चले बाला गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी ऑप्टिक के बाहर रखने का प्रयास, काफी बाहर गेंद निकलती हुई टिप्पा गिरने के बाद और एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा। एक रन के तहत पारी का स्कोर फिर एक बार आगे बढ़ता हुआ 65 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल गुड लेग के ऊपर टिप्पा जरूर गिरा था लेकिन टिप्पा गिरने के बाद हल्की सी काटा चेंज करते हुए गेंद ऑप्टिक के काफी बाहर निकलते हुए गेंद और इसका फायदा उठाया यहाँ पर अतिरिक्त रन मिलता हुआ। फिर एक बार चले बाला इसी बीच कैच के लिए मौका बनेगा, 3 खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे और यहां पर फिर एक बार गलती, फिर एक बार गलती कर दी यहां पर हानास की परिस्थिति मैदान के बीच में। इसी बीच सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाज ने, कैच के लिए मौका बना था जरूर लेकिन दूसरा जीवनदान मैदान के बीच में निखिल को मिलता हुआ 1 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 66 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल किस्मत भी उसी का साथ देती है बिल्कुल जो मेहनत करता है मैदान में और मेहनत की है मैदान में। 8 छक्के लगाए, लाजवाब बल्लेबाजी, 50 रनों की पार्टनरशिप दोनों बल्लेबाजों के बीच में पूरी होती हुई। मैंने यही कहा था एक बैटल बनना चाहिए मैदान में, एक पार्टनरशिप बिल्ड होनी चाहिए और उसके कोशिश में बिल्कुल लाजवाब पार्टनरशिप मैदान के बीच में। फिर एक बार चले बाला बल्ले का ऊपर हिस्सा और बिल्कुल विकेट के ऊपर के दस्तानों में गेंद, विकेट का पतन और यहां पर एक खिलाड़ी आएगा डगआउट में जिसका नाम है चैतन्य, निजी 5-6 रन बनाकर वापस डगआउट में लौटता हुआ डीजे। अब मात्र मैदान के बीच में एक अनुभवी खिलाड़ी समीर मोर्जे, केरवाड़े की ओर से बिलोंग करने वाला एक अनुभवी खिलाड़ी जिन्होंने एक दशक में लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी की थी, वही समीर मोर्जे मैदान के बीच में अनुभव के तहत मैदान में कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ बिल्कुल 5वें ओवर का। अभी भी 2 गेंदे का खेल बाकी है लेकिन बाला सावर की तारीफ करनी होगी, लाजवाब गेंदबाजी, कासावट बड़ी गेंद में पॉइंट के ऊपर टैप करने का प्रयास, कैच के लिए मौका बना और सीधे बिल्कुल फील्डर के हाथ में और एक विकेट का पतन बिल्कुल वापस लौटे हुए डगआउट में समीर मोर्जे डीजे। रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं, बिल्कुल बाला सावर ने कमबैक किया मैदान के बीच में। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में सिद्धेश पडवड़ स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे, बिल्कुल पॉइंट के रीजन में टैप करने का प्रयास जरूर किया था लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात था, बिल्कुल खिलाड़ी के हाथ में गेंद निकली लेकिन नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर बिल्कुल झूंझ रहे हैं मैदान में स्ट्राइक के लिए जो कि निखिल नाइक।
बिल्कुल हैट्रिक के कगार के ऊपर बाला सावल आखिरी गेंद इस ओवर का लाजवाब गेंदबाजी कमबैक किया है बिल्कुल जरूर बाला सावल ने। बल्लेबाज गेंद के बीच कोई संपर्क नहीं और एक बिंदी गेंद निकलती हुई लाजवाब गेंदबाजी बाला सावल की तारीफ करनी होगी मैदान के बीच में। बिल्कुल पहले 4 ओवर बिल्कुल मैं बात की जाए बाला सावल की बिल्कुल 5 ओवर क्या बेहतरीन गेंदबाजी की है। कुल मिलाकर 2 विकेट चटकाए और 2 रन खर्चे इस ओवर में, यानी कि 24 रनों की जरूरत रहेगी आने वाले 23 रनों की जरूरत आने वाले 6 गेंदों के ऊपर। यस ठीक है। यस दीजिए 6 गेंदों के ऊपर 23 रनों की जरूरत। बिल्कुल गेंदबाजी मार के पर समीर वेंगुर लेकर अपने ओर से पहली गेंद हल्के हाथ से खेल के निकाला बिल्कुल कारपेट के सारे गेंद निकलती हुई सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे रन का प्रयास रहेगा यहाँ पर नॉन स्ट्राइक इनका करीबी मामला, लेकिन यहाँ पर छोड़ दिए गेंद को। 2 रन मुकम्मल होते इस गेंद के ऊपर। समीर ने गेंद को कलेक्ट नहीं किया, उसे लगा बिल्कुल गेंद जा रही है विकेटों के ऊपर, लेकिन काटा बदलती हुई गेंद निकली बिल्कुल। एक रन बहाल किया गया समीर के और से यहाँ पर 5 गेंदों का खेल बाकी, 21 रनों की जरूरत। 5 गेंद 21 रन। स्ट्राइक के ऊपर फिर एक बार निखिल को मौका मिलता हुआ इसी बीच चले समीर। फिर एक बार स्ट्रेट ग्राउंड खेलने के प्रयास कारपेट के सारे, फिर एक बार डिक्की के ऊपर वहां गेंद ट्रैवल होती हुई सिंगल रन मुकम्मल। यहाँ पर कैच के लिए मौका, फिर एक बार रन आउट होते हुए वापिस रिकॉर्ड में लौटते हुए। कटकिया कवर के रिजन में बिल्कुल सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे रन का प्रयास रहेगा और यहाँ पर दूसरा रन मुकम्मल किया। थोड़ी सी हड़बड़ाहट यहाँ पर फील्डिंग में। 30 रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज 3 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 72 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। चौथे गेंद लेकर फिर एक बार अंपायर के दाई ओर से गेंदबाजी समीर की। गेंदबाज के बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। गेंद विकेट के ऊपर दस्तानों में, यानी कि बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। लाजवाब गेंदबाजी अब मात्र कमबैक किया है बिल्कुल इस आखिरी ओवर में। और
और एक बिंदी गेंद, और एक बिंदी गेंद, बिल्कुल लाजवाब गेंदबाजी। बिल्कुल सामना पूरे पूरे बॉटम वॉरियर्स की ओर झुकता हुआ। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी गेंद का खेल बाकी है। समीर वेंगुर को फिर एक बार चली गेंदबाजी मार्क के ऊपर, और एक बिंदी गेंद, यानी कि ये पूरे पूरे यहाँ पर बॉटम वॉरियर्स टीम इस मुकाबले को जीतती हुई